गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू वाईल्ड पग मार्क्स. पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि आपण निघालो आहोत. येस, बरोबर, ताडोबाचं ह्यावेळेला आपण एक नवीन रेंज एक्सप्लोअर करणार आहोत. आहे जुनीच, पण आपण फर्स्ट टाईम चाललो आहे. ती म्हणजे कोळसा रेंज. कोळसा रेंजमध्ये आपण झरीपेट करणार आहोत, सोमनाथ करणार आहोत, केसला घाट करणार आहोत आणि एक आपण करणार आहोत मामला सफारी. ती असणार आहे मोहर्लीची. जमलं तर ऑन द स्पॉट एक आपण पांगडी अस्वलचुवाची पण करणार आहोत, जमलं तर. चला तर मग भेटूया ऑन द वे. हा व्लॉग आपण कंटिन्यू करणार आहोत टिल चंद्रपूर. यावेळेला आपण पांगडीला एका होमस्टेमध्ये राहणार आहोत. ते मी तुम्हाला पुढे दाखवीनच. पहाटेचे 4:20 झालेत. जबरदस्त ट्रॅफिक आहे. रोडची कामं पण सगळी अपुरी आहेत. समृद्धी लागेपर्यंत 1-1.5 तास तर सहज जाईल असं दिसतंय. प्रचंड ट्रॅफिक आहे. मागे खारेगाव टोल नाक्याचं पण काम चालू आहे. इथे अजून एक नवीन टोल नाका टाकणार आहे असं दिसतंय. खूप पूर्वी खारेगाव टोल नाका होता, त्याच ठिकाणी आता परत टोलचं काम चालू केलेलं आहे त्यांनी. पण रोड पूर्ण झाल्याशिवाय मला वाटत नाही ते टोल घ्यायला सुरुवात करतील. आम्हाला मुलुंडपासून खारेगावला यायला फक्त मुलुंडपासून खारेगाव 20 मिनटं लागली. एवढं ट्रॅफिक आहे पहाटेचं. फुल ट्रॅफिक जाम आहे. प्रचंड ट्रॅफिक आहे. स्क्रीनवर दिसतंय बघा, पूर्ण रेड आहे. पांगडीचा आमचा अरायवल टाईम 5:20 दाखवत आहे संध्याकाळी. 889 किलोमीटर्स. वर्षानुवर्ष ब्रिजची कामं अशीच आहेत. एवढा बिझी रूट आहे हा. इथे डे नाईट कामं चालली पाहिजेत. प्रचंड संत गतीने अशी कामं चालू आहेत. हां, पण टोलची मात्र कामं एकदम जोरात चालू आहेत. टोल नाका बनवणं ते बरोबर सुस्त आहे यांना आधी. पण हायवेची कामं पूर्ण खूप हळू कामं चालू आहेत. ब्रिजची कामं पण बंद आहेत. डे नाईट कामं चालू राहिली पाहिजे तिथे. खूप हळू कामं चालू आहेत. टोलचा पहिलं टोल नाका बनवणं बरोबर सुस्त आहे यांना. पहाटेचे 5 वाजले आहेत. आता समृद्धीचा एंट्रन्स आलेलं आहे. ते पूर्ण 1 तास लागलाच आम्हाला इथपर्यंत यायला. प्रचंड ट्रॅफिक आहे आणि तसेच खूपसे बॉटलनेक्सही आहेत.
बॉटलनेक असल्यामुळे खूप ट्रॅफिक जाणवते. ट्रॅफिकमधून आमची सुटका झालेली आहे. अरायवल टाईम 5:20 आहे. आपल्याला अरायवल टाईम बीट करायचा आहे. इन अदर वर्ड्स आपल्याला गुगलला बीट करायचं आहे. 120चं स्पीड लिमिट आहे. तर मित्रांनो, समृद्धी लागल्यावर खऱ्या अर्थाने ट्रॅफिकपासून सुटका होते. समोरच आपल्याला दिसत असेल समृद्धीचा टोल नाका आलेला आहे. बघायचं यावेळेला टोल किती लागतो आहे. त्याचं कारण असं की यावेळेला आपण चंद्रपूरला वर्धा मार्गे निघणार आहोत. तर वर्धाला आपल्याला हा समृद्धी सोडावा लागेल. पूर्ण आपण नागपूरपर्यंत हा समृद्धी एक्सप्रेस हायवे न घेता वर्धा मार्गे आपण जाऊ. त्यामुळे आता बघूया किती टोल लागणार आहे. टोल नाक्यावर पण बघू शकता की प्रचंड अशी गर्दी आहे. सगळ्या दोन्ही बाजूला ट्रकच ट्रक आहेत. किती वेळ लागतो आहे टोल नाका पार करायला तेही बघण्यासारखं आहे. ही जी समोर काळी स्कॉर्पिओ दिसते आहे ना, हा मगासपासून लेफ्ट राईट करतो आहे. समृद्धी यायच्या आधी पण हा लेफ्ट राईट करत होता. आत्ताही तेच करतो आहे. ह्याला आधी पुढे जाऊन द्या बाबा. 6:30 वाजलेत. सनराईज होत आलेले आहे. इगतपुरी पार केलेले आम्ही. नाशिकच्या जवळ पोचलेलो आहोत. प्रचंड थंडी आहे बाहेर. 15 डिग्री सेल्सिअस दिसतंय. मित्रांनो, 8:30 वाजले आहेत. आत्ता संभाजीनगरचं एक्झिट गेलं म्हणजे आपण संभाजीनगरला पोचलो आहे 8:30ला. आमचा एक अर्ध्या तासाचा ब्रेक पण झाला, टी ब्रेक. खूप मस्त थंडी, जबरदस्त थंडी होती. कुडकुडत होतो आम्ही सगळे. चहा पण मस्त होता. पोहे मिळाले गरमागरम. तर ह्यावेळेला मुद्दामूनच आपण ताडोबाला कोळसा रेंजचं बुकिंग केलेलं आहे. झरीपेठला आजकाल वारंवार ब्लॅकीचं सायटिंग होतं आहे. आपण पण आपलं लक बघूया, ब्लॅकी दिसतोय का. झरी कोरला दिसतोय, कधी कधी झरी बफरलाही दिसतोय तो. म्हणून आपण
कोळसा रेंजचं बुकिंग केलेलं आहे. मोहर्ली असेल, कोलारा असेल, नवेगाव असेल, हे आपण ऑलरेडी केलेले आहेत. एक वर्षापूर्वी जेव्हा आपण ताडोबाला आलेलो समृद्धीवरून, तेव्हा एवढं ट्रॅफिक दिसायचं नाही. आता जास्तीत जास्त गाड्या समृद्धीवरून जाताना दिसत आहेत. युजली आम्ही असं बघितलेलं आहे, संभाजीनगरचं एक्झिट गेल्यानंतर ट्रॅफिक हळूहळू कमी होत जातं. संभाजीनगरचं एक्झिट गेल्यानंतर आजूबाजूला सिनिक व्ह्यू असतं, जंगल दिसायला लागतात, ॲनिमल ओव्हरपास दिसायला लागतात. आताही तुम्ही बघत असाल तर मस्त सिनिक व्ह्यू आहे एकदम. पण शहापूर ते इगतपुरी हा जो पॅच आहे ना, हा समृद्धीवरचा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे, एकदम बेस्ट पॅच. आज आपण पोचल्यानंतर ब्रेक घेऊ पांगडीला. उद्यापासून आपल्या सफारी आहेत, मॉर्निंग आफ्टरनून. वी होप की आपल्याला ब्लॅकी दिसेल. ब्लॅकीसाठीच ही टूर आपण अरेंज केलेली आहे. हा एक पहिला ओव्हरपास आलेला आहे, ॲनिमल ओव्हरपास. मित्रांनो, वर्धा 56 वाजलेले आहेत, बरोबर 12:10. एक सव्वापर्यंत आम्ही वर्धात पोचू. मग तिथून पुढे आपल्याला पांगडीला जायचं आहे. चिमूर मार्गे नेत आहे आपल्याला. चिमूरच्या पुढे पांगडीचा रोड आहे ना, तो मजा येणार आहे. आपलं होमस्टे आहे ना, हे बफर झोनमध्ये आतमध्ये 5 किलोमीटर आत आहे. म्हणजे बफरच्या गेटमधून आत जायचं, त्या आतमध्ये गावामध्ये आहे. तो जो एरिया आहे ना, तो पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे. तो खरं बघण्यासारखा आहे. ते इथे कव्हर करण्यासारखं काही नाही आहे, प्लेन हायवे आहे. वर्धा सिटीत जाऊन पुढे तसं काही इंटरेस्टिंग असेल तर नक्की कव्हर करीन. मित्रांनो, तुम्ही बघू शकता फॉरेस्ट आहेत ना, एकदम ड्राय झालेले, त्यामुळे आहे ना विजिबिलिटी खूप वाढलेली आता.
बाकी आहेत. अरायवल 5चा दिसतोय, पण कदाचित आम्हाला वर्धामध्ये आमचा असा विचार चालला आहे की लंचला थांबूया. तिथे 1 तास पकडला आपण तरी स्ट्रेट अवे 6 वाजतात. बरं आहे, जेवढा उशीर होईल तेवढा आपला जो शेवटचा 10 किलोमीटरचा पॅच आहे तो खूप थ्रिलिंग असणार आहे. कारण तो पूर्ण फॉरेस्टमधून जाणार आहे. बफरमधून जाऊ आपण, दोन्ही साईडला बफर असेल. शेवटचे 5-10 किलोमीटर पूर्णपणे फॉरेस्टचा पॅच आहे. संध्याकाळच्या वेळेला ॲनिमल्सची मुवमेंट वाढलेली असते, त्यामुळे आपण असा विचार केलेला आहे की जास्त करून जो 10 किलोमीटरचा पॅच आहे तो संध्याकाळच्या वेळेलाच कव्हर करायचा. साडेबाराला बरोबर वर्धा एक्झिट आलेलं आहे. In 600 meters, use the left 2 lanes to take the exit. यायला फर्स्ट टाइम आम्ही या आरवी एक्झिट वरून बाहेर पडतोय. बघा कुठल्या रोडनी आपल्याला नेत आहेत. Use the left 2 lanes to take the exit. या रोडनी याच्या आधी आम्ही कधी गेलो नव्हतो. फर्स्ट टाइम गेलो तेव्हा सिंध वरून बाहेर पडलेलो आम्ही. In 600 meters, at the roundabout, take the third exit onto National Highway 647. सिंधी अजून 35 किलोमीटर आहे. बुटीबोरी 61, नागपूर आहे 80. त्याच्या आधीच आम्ही बाहेर पडतोय. खूप अलीकडेच आम्ही एक्सप्रेसवे सोडत आहोत. आमच्यासाठी पण हा रोड नवीन आहे. एवढ्यांदा आम्ही नागपूरला ताडोबात आलो, हा रोड फर्स्ट टाइम आहे. Exit the roundabout onto National Highway 647. वर्धा पूर्ण सिटीमधून जावं लागतंय असं दिसतंय. सगळ्यात आधी हॉटेल बघायचंय. लंच टाइम झालेला आहे, आम्हाला भूक लागली आहे. ॲज युजल समृद्धीवर तेवढे काय ऑप्शन्स नव्हते. सकाळची वेळ होती त्यामुळेही असेल, पण हॉटेल्स बऱ्यापैकी उघडलेत आता. वर्धा बायपास घेऊन आता आम्हाला हा चंद्रपूर हायवे लागला आहे. चंद्रपूर 130 दाखवतं इथून.
आत्ताच मेसेज आला 1325 टोल कापला गेला आपला समृद्धीचा, कारण का आपण आधीच एक्झिट घेतलेलं. मित्रांनो, वर्ध्यात आम्हाला हे पुरणपोळी रेस्टॉरंट सापडलेलं आहे. पुरणपोळी रेस्टॉरंट. पुरणपोळी रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला मस्त थाळी सिस्टम पण आहे आणि पाहिजे असेल तर असा मेनू पण आहे. स्पेशल थाळी आहे, वराडी थाळी आहे, थाळी लिमिटेड आहे. आता आम्ही ट्राय करून बघतो आणि मग तुम्हाला पुढचा रिव्ह्यू पाठवतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे पुरणपोळी रेस्टॉरंट जे वर्ध्यात आहे, इथे मस्त पनीर धाबा, पाटवडी रस्सा. पाटवडी रस्सा हा विदर्भातला फेमस आहे. एक नंबर होता इथे. भाकर, चपाती, पुरणपोळी, खवापोळी मस्त मिळालं आपल्याला इथे. तर कोणी विदर्भात आलं नाही, विदर्भात नाही, वर्ध्यामध्ये, तर नक्की इथे पुरणपोळी रेस्टॉरंटला एकदा भेट द्या. तर मित्रांनो, संध्याकाळचे 4:30 वाजलेत. आपण आता आलो आहे चिमूरमध्ये. चिमूर मार्गे आपण आता चाललो आहे कोळसा म्हणजे पांगडी. थोडा वेळ इथे आम्ही थांबलेलो. चिमूरला एक प्रसिद्ध बालाजीचं मंदिर आहे. इथे आलो की मी तिथे दर्शन घ्यायला जातोच. माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघालच. पूर्ण मंदिर, तिथे राहायचं, देवस्थानाची जागा, ती सगळी मी कव्हर केलेली आहे. आत्ता तिथे दर्शन घेतलं. चिमूर गावामध्ये पेट्रोल फुल केलं गाडीत आणि आता आपण निघालो आहोत. जाता जाता आपल्याला आता सगळे कोलारापासून सगळे गेट लागतील. साधारणपणे अजून 1 तास दाखवतं इथून. सगळ्यात फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो ना, तेव्हा आम्ही इथे चिमूर टायगर रिसॉर्टमध्ये राहिला होतो, याच रोडला इथे. पुढे काय असेल तर कव्हर करतो. मित्रांनो, कधी चिमूरला स्टेला असाल तर इथे हे 97 बार अँड रेस्टॉरंट आहे. इथे एक विजिट नक्की द्या. कोलारा गेटला जातानाच हे रेस्टॉरंट आहे. मी इकडचं फूड टेस्ट केलं आहे, अल्टिमेट आहे. मला खूप आवडलं. कुठल्याही प्रकारचं प्रमोशन करत नाही आहे, माझं वैयक्तिक मत आहे. मला फूड खूप आवडलं त्यांचं. कोलाराचं सफारी करून येता येता आम्ही इथे जेवायला थांबलेलो. हा राईटला मदनापूर सफारी गेट आहे आतमध्ये. हा लाईनीत असे एक एक गेट्स येतील. मदनापूर हा इकडचा बफर झोन आहे. लेफ्टला पळसगाव गेट होता. पळसगाव पण इकडचा बफर आहे. राईटला मगाशी मदनापूर गेला, कोलारा कोर गेला. लेफ्टला आत्ता पळसगाव गेटची एंट्री होती. मित्रांनो, ह्या रोडवर चिक्कारदा टायगर क्रॉसिंग करताना सायटिंग झालेली आहे. म्हणून या रोडवर खूपदा पाट्या आहेत की स्लो ड्राईव्ह करा, ॲनिमल क्रॉसिंग. या रोडवर चिक्कारदा टायगर क्रॉसिंग करताना दिसण्यात आलेलं आहे. एक किलोमीटरवर पुढे आता बेलारा गेट येईल राईट साईडला. बेलारा पण इकडचा बफर आहे.
पण मित्रांनो, माझा अनुभव सांगायचा झाला तर पळसगाव आणि बेलारा इथे जास्त सायटिंग होत नाही. बेलाराला एक बेला फिमेल आहे. कधी मदनापूरवरून आला तर वीर मेल तिकडे येतो. झायलो आणि जुनाबाईचे 2 कप्स आले तर येतात, नाही तर बेला फिमेलचं एकच सायटिंग होतं, ते पण खूप रेअर आहे. म्हणून बेलारा आणि पळसगाव हे मी नेहमीच सफारी अवॉइड करतो. राईटला एंट्री गेट गेला बेलाराचा आत्ताच. मी जो मगाशी रोड बोलत होतो तो हाच रोड आहे जिथे टायगर क्रॉसिंग होतं. हे बघा, एक त्यांची चौकी आली फॉरेस्टवाल्यांची. हे बघा मित्रांनो, अशी पार्टी येते कारण की इथे सर्रास टायगर क्रॉसिंग चालू असतं. बेलारामधून बेला फिमेल ही खूपदा पळसगावमध्येही सायटिंग देते. ती इथूनच क्रॉस करत जाते. मगाशी गेट गेला, आता हे पळसगाव. मित्रांनो बघा, दोन्ही साईडला आहेत ना जंगल आहे. बेलारा आणि पळसगाव हे बफर झोन्सचं हे जंगल आहे दोन्ही साईडला. मस्त रोड आहे. जागोजागे असं टायगर क्रॉसिंगचे बोर्ड्स आहेत. रात्रीच्या वेळेला हमखास इथे सायटिंग होऊन जाते. आता 1 ते 2 किलोमीटरवर मित्रांनो सिरखेडा गेट आलाय. कसलं डेन्स फॉरेस्ट आहे बघा. रात्रीच्या वेळेला आहे ना इथे हमखास सायटिंग होऊन जाते. आपण लकी असू ना तर आपल्याला बेअरची सायटिंग होऊ शकते. 4:45 होत आहेत. जशी जशी संध्याकाळ होईल सायटिंगचे चान्सेस वाढतात, कारण का संध्याकाळच्या वेळेला कार्निवोरस जे असतात त्यांची मुवमेंट सुरू होते. मित्रांनो, हा आहे सिरखेडा गेट जो बफर आहे. हा नवीन ओपन झालेला गेट आहे. सगळं रॉकी हिल टाईप एरिया असल्यामुळे इथे लेपर्डची सायटिंग खूप होते. इथे हा बफरचं दुसरा गेट आहे. तो एरिया संपतो बफरचा. आपण हायवेवरून आत शिरलोय. आत्ताच मागे एक चौकी गेली, तिथे त्यांनी पूर्ण गाडीची एंट्री वगैरे करून घेतली. आणि हा इंटरनल रोड आहे आता, जो मी तुम्हाला बोललेलो पूर्ण फॉरेस्टमधून जातो. पांगडी होमस्टेसाठी इथून 5 किलोमीटरवर आहे पांगडी होमस्टे. पूर्ण रोड असाच जंगलात नाही. हा आहे पांगडी सफारी गेट. जो बाहेर होता तो आता आत आलेला आहे. जो आत होता तो आता बाहेर आलेला आहे. आपण जरा 2 मिनटं इथे थांबूया. विचारून घेतो मी त्यांना की ऑन स्पॉट बुकिंग घेतात का.
हा आहे पांगडी सफारी गेट. याचं पार्किंग आहे. इथे माहिती दिलेली आहे किती चार्जेस आहेत, ऑनलाईन बुकिंग, ऑफलाईन बुकिंग आणि टायमिंग्स नोट करून घ्या. पर्यटकांसाठी मार्गदर्शक बोर्ड आहे. हा जो मी तुम्हाला बोर्ड दाखवला आहे ना, हा जुना आहे. फॉरेस्ट गार्डकडनं आत्ताच अशी माहिती मिळाली की आता ऑफलाईन बुकिंग बंद झालेलं आहे. ही नवीन माहिती आहे. ऑफलाईन बुकिंग बंद केलेलं आहे. कंपल्सरी ऑनलाईन बुकिंगच चालू आहे. बरोबर ना? आज किती गाड्या गेल्यात आतमध्ये? आज सर 6 गाड्या गेल्या पूर्ण एकटी. 6 गाड्या गेल्या. सकाळला 6 आणि संध्याकाळला 6. सकाळी काय सायटिंग झाली का? सकाळला टायगर सायटिंग झाली, सीता फिमेल म्हणून. सीता फिमेल आणि एक लेपर्ड मिळाला. लेपर्ड. अच्छा, म्हणजे आता इथे सायटिंग होतं आहे आजकाल हां. पांगडीला. मित्रांनो, आपण पांगडीच्या सफारीचं बुकिंग केलेलं नाही आहे. विचार करतो आहे ऑन स्पॉट करायचं. ऑन द स्पॉट इन द सेन्स 3 तारखेचे खूपसे परमिट्स रिकामे दिसत आहेत ऑनलाईन. तर माझा तोच विचार होता की यांना आधी विचारायचं, समजा सायटिंग होत असेल तरच पटकन ऑनलाईन परमिट काढून 3 तारखेला सकाळी एक सफारी करायची. पांगडी गेट आधी आतमध्ये गावात होता, तो आता इथे बाहेर आणला आहे. मेमध्ये आणला, 2025 मेमध्ये. आपलं जे होमस्टे आहे ना, ते इथून अजून 5 ते 6 किलोमीटर पुढे आहे. पूर्ण जंगलातनं रस्ता आहे. या रोडवर कधी सायटिंग झालेलं आहे का आतमध्ये जाताना? बहुत वेळ झाला सर. आणि ब्लॅकी दिसलाय का? ब्लॅकी सध्या म्हणजे मागच्या महिन्यात दिसलं होतं. मागच्या महिन्यात दिसलेला. आता सध्या मुवमेंट कमी आहे. मुवमेंट कमी आहे. चला, नशिबात असेल तर आपल्याला इथून जाताना 2-3 दिवस आहोत आपण इथे. येता जाता ब्लॅकी दिसला तर. होमस्टे आहे तुमचं. हां. त्या साईडला शेतू वगैरे आहे ना, हां. तिकडे लेपर्ड वगैरे दिसतो नाईटला वगैरे. होमस्टेच्या इथे लेपर्ड दिसतो. नाईटला वरून बघितलं नाही का? अच्छा, वरतून म्हणजे शेत राहते ना शेतामध्ये. शेतामध्ये. तर ऐकलं मित्रांनो, आपण जे होमस्टे केलेलं आहे त्याच्या वरच्या गॅलरीतनं खूपदा लेपर्ड वगैरेची मुवमेंट दिसते, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, पूर्ण जंगल आहे. आपण या जंगलातनंच आता जाणार आहोत. मित्रांनो, सांबार डिअर बघा, मी तुम्हाला बोललो ना, हे सगळं फॉरेस्ट एरिया आहे. किती ह्यूज सांबार डिअर दिसले बघा आपल्याला रोडलाच. ह्यूज सांबार डिअर आहेत. डेन्स फॉरेस्टमधनं चाललो होतो आपण. एका दुसऱ्या अस्वलाची सायटिंग झाली ना, मजा येईल. किंवा एखादा लेपर्ड दिसला ना, माहोल. बघा कसलं डेन्स फॉरेस्ट आहे. पाच ते 7 किलोमीटर आपल्याला असं जायचं आहे फॉरेस्टमधनं पांगडी होमस्टेला. होमस्टे पण मी कव्हर करीनच. बघीन, हा आता व्हिडिओ खूप मोठा होत असेल त्याला 2 पार्टमध्ये कव्हर करीन. Then slide right. मित्रांनो, हा जुना गेट होता. आम्ही
ऑगस्ट 2024 मध्ये आलेलो तेव्हा ह्या गेटनी आत गेलेलो. पांगडी अस्वल चुहा बफर. आणि इथे लगेच आपलं होमस्टे आहे. Right. Then your destination will be on the right. Your destination is on the right. हे आहे पांगडी होमस्टे. चला बाकीचं मी मग कवर करतो. थकलेलो आहे. सकाळी आम्ही 4 वाजता निघालो आहे. आता 5:30 होत आहेत. भेटूया.